श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त गोरेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये मोठी सजावट करण्यात आली होती। श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त गोरेगाव गावातून श्रींची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। मंदिरामध्ये पूजा, महापूजा, त्यानंतर भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। गोरेगाव येथील श्री संत गजानन महाराज भक्त मंडळ गेली 23 वर्षापासून श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सामूहिक विवाह सोहळा, पालकत्व हरवलेल्या अनाथ शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जबाबदारी घेऊन आत्तापर्यंत 7 विद्यार्थ्यांना श्री संत गजानन महाराज भक्त मंडळ गोरेगावतर्फे मदत करण्यात आली आहे। श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त गोरेगाव इथं भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। रात्री हरिभक्तपरायण प्रसाद महाराज काष्टे यांचं जाहीर कीर्तन होणार आहे। गेल्या 23 वर्षापासून गोरेगाव येथील श्री संत गजानन महाराज भक्त मंडळातील 27 सदस्य श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सामाजिक, धार्मिक कार्यक्रम आदी इथं घेतले जात आहेत। गेल्या 23 वर्षापासून गोरेगाव येथे तरुणाच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आलेल्या श्री संत गजानन महाराज मंडळाकडून 23 वर्षापासून इथे प्रकट दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या निमित्तानं महाप्रसाद, हरिकीर्तन आणि तसेच पारायण आदी धार्मिक कार्यक्रम पार पडतात आणि त्यासोबतच याला सामाजिक कार्यक्रमाची बिनजोड मंडळाने लावलेली आहे। यामध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते। त्यासोबतच काही विद्यार्थी दत्तक उपक्रम बिन राबवले जातात। श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा। तसेच आम्ही शुभविवाह म्हणजे करण्यासाठी मुली दत्तक घेतल्या जातात। मुली दत्तक घेऊन शुभविवाह केला जातो। तसेच महाप्रसादाचे आयोजन केले जाते। महाप्रसादासाठी 4 ते 5 गोण्या काढल्या जातात। 12-14 क्विंटल तांदूळ काढला जातो। भरपूर म्हणजे कसं, गजानन महाराज भक्त मंडळ आमचे 26 सदस्य आहेत आणि 26 सदस्य पूर्ण गोरेगावचा आम्हाला सपोर्ट आहे। सर्व जाती, धर्म जेवढे लोक असतात, विशेष करून या दिवशी सगळे जे कामगार लोक बी असतात ते पण घरी असतात या दिवशी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही या मंडळाच्या माध्यमातून जे गरीब जे ज्यांना क्षेत्र हरवलेले आहेत मुलांचे, त्यांची समजा मुलं ते दत्तक घेणं, त्यांच्या शिक्षणाचा खर्च एवढा सगळं मंडळ करत असतं। गजानन महाराजाच्या प्रगट दिनानिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा। आणि गजानन महाराज प्रगट दिन हा कमीत 24 वर्षापासून आम्ही सतत साजरा करत आलेला आहोत आणि जवळपास 12 क्विंटल तांदूळ, 7-8 बुंदीच्या गोण्या ह्या असा उपक्रम राबवला जातो आणि महाप्रसाद केला जातो। आणि विद्यार्थी दत्तक दरवर्षी 5 वर्षासाठी आम्ही 5 विद्यार्थी हे दत्तक घेत असतो। आतापर्यंत दत्तक विद्यार्थ्यांची संख्या ही जवळपास 7 मुले आणि मुली मिळून दोघं मुलं मुली मिळून झालेली आहे। आणि असे बरेचसे उपक्रम राबवले जातात की गावामध्ये काही सामाजिक कार्यामध्ये आमचा गजानन महाराज भक्त मंडळाचा आवर्जून सहभाग असतो। गजानन महाराज प्रगट दिन यावर्षी 26वे वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवीन कार्यक्रम म्हणलं तर शैक्षणिक क्षेत्रातील ज्या मुलांचे आईवडील हरवले अशा मुलांना दत्तक घेतलं आणि त्यांच्या शिक्षणासाठी वर्षाला 10,000 रुपये खर्च करत आहोत। आणि दुसऱ्या कामामध्ये बऱ्याच ठिकाणी सहकार्य, सर्व ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये पुन्हा आणखी काही कामामध्ये सहकार्य करतात गजानन भक्त मंडळ नेहमीच। आणि गजानन भक्त मंडळाचे सहकार्य हे वाढतच चाललेले आहे। NTV न्यूज मराठी, हिंगोली।